ओके. सो नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहे आपल्या फर्स्ट स्टुडंटचा एक्सपिरियन्स, कशा पद्धतीनं डिजिटल कोचिंग बिझनेसमध्ये त्यांनी ग्रो करतायत आणि कशा त्यांचं डिजिटल कोचिंग बिझनेस विषयी त्यांचं काय मत आहे आणि त्याचबरोबर अ, त्यांना काय एक्सपिरियन्स आलेला आहे ते आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. तर आपल्याबरोबर आज आहेत मिस मॅडम रेखा साप्ते मॅडम आणि आता तेच आपल्याला त्यांच्याविषयी थोडी माहिती देतील. सर मॅडम, पहिल्यांदा आम्हाला तुमच्याविषयी थोडंसं सांगा आणि त्यानंतर आपण पुढे चालू करूया. ओके. नमस्ते एव्हरीवन. माझं नाव रेखा साप्ते. मी मुंबईला राहते. मी काय म्हणतात मी योगा ट्रेनर आहे, फिटनेस ट्रेनर. याच्या आधी मी 2014ला सर्टिफाईड टीचर ट्रेनिंग कोर्स केला होता आणि त्यानंतर मी स्वतःचे पर्सनल क्लासेस घेत होती. पण आता लॉकडाऊनमध्ये मी स्वतःच ऑनलाईन क्लासेस चालू केलाय. त्याच्यामध्ये माझी स्वतःची एक ओळख जसं एक माइंडफुलनेस वेट लॉस स्पेशालिस्ट अशी आहे. ओके. आणि सो तुमचं डेझिग्नेशन आहे ते माइंडफुलनेस वेट लॉस स्पेशालिस्ट. येस. ओके. गुड, गुड. सो आता मला सांगा, की जेव्हा तुम्ही आमच्याशी कनेक्टेड झाला, आय बिलीव्ह अकॅडमीशी कनेक्टेड झाला, कन्सल्टिंगच्या स्वरूपामध्ये. सो तेव्हा मेन ऑब्स्टॅकल तुमच्या बिझनेसमध्ये काय होता? की जर तुम्ही आता ऑलरेडी वेट लॉसवरती काम करताय गेली 6-7 वर्ष. सो त्याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही जॉइन झाला, तेव्हा मेन ऑब्स्टॅकल काय होता? एक मेजर प्रॉब्लेम काय होता तुमचा? मेजर प्रॉब्लेम असा की ज्याला एक तर लॉकडाऊन आला हा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम होता. पण ओके. त्याच्यातूनही ऑनलाईन मध्ये फार छान केले. म्हणजे ओके. स्टुडंट्स होते बऱ्यापैकी. पण नंतर मग एक असा वेळ आला की माझ्याकडे म्हणजे तेच तेच कस्टमर होते. म्हणजे मी माझं फक्त जे मोबाईलमध्ये जे कॉन्टॅक्ट्स आहेत, फक्त त्यांनाच मी मेसेजेस करत होते. त्यामुळे काय आलं, त्या लोकांना माहित पडलं की बाबा ही हेच करते वेट लॉसचं. आणि नंतर ओके. माझ्याकडे स्टुडंटची जी हे ते कमी 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 व्हायला लागले. सो हार्डली 3-4 असे स्टुडंट्स व्हायला लागले. 3-4 स्टुडंटने चालत नाही ना. ओके. सो याचा अर्थ असा की सुरुवातीला तुमच्या नेटवर्कमधून तुम्हाला क्लायंट्स भेटले, कस्टमर्स भेटले. हम्म. पण ठराविक वेळेनंतर तुमचं जे काही नेटवर्क होतं, Facebookवरती असेल, WhatsAppवरती असेल किंवा तुमचं कॉलिंगचं नेटवर्क जे काय होतं, ते नेटवर्क संपल्यानंतर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली, की म्हणजे कस्टमर्स कमी पडायला लागले, लीड्स कमी यायला लागल्या. हम्म. बरोबर. प्रोडक्ट तोच होता. म्हणजे पहिल्यांदा प्रोडक्टला चांगला रिस्पॉन्स पण होता, पण नंतर भेटला नाही. ओके. सो या ठिकाणी तोच विषय होता, की तुम्हाला काय करायचं होतं, की थोडंसं तुम्ही इन्फ्लुअन्स बिल्डिंगवरती काम करायला पाहिजे होतं आणि आलेल्या कस्टमर्सला कुठेतरी इकोसिस्टममध्ये ठेवायला पाहिजे होतं. तर आपला हा डिस्कशन झाला त्याच्यानंतर तुम्हाला. सो मला सांगा, की हे तर तुम्हाला नंतर आपण जे डिस्कशन केलं त्यावेळी लक्षात आलं, की बाबा नेमकं मेजर प्रॉब्लेम काय होता? की म्हणजे प्रॉब्लेम होता, हा प्रॉब्लेम होता, की तुमच्याकडे कस्टमर्स येत नव्हते. पण ते का येत नव्हते याचा आपण पहिल्याच कन्सल्टेशनमध्ये तुम्हाला क्लॅरिटी दिली होती, की का येत नाही आहेत कस्टमर्स आणि आपल्याला त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर आपण पहिली स्टेप घेतली होती. मला आठवतंय, की आपण पहिल्यांदा इनिशियल ट्रस्ट बिल्डिंग या याच्यावरती आपण काम केलं होतं. सो आता मला सांगा, की त्याच्यामध्ये आपण स्ट्रॅटेजी शीट सुद्धा डेव्हलप केली होती आणि इनिशियल ट्रस्ट बिल्डिंग पॅकेजमध्ये तुमचं पूर्ण ब्रँड डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आपण सोशल मीडियाचा वापर करून. सो त्याच्या आधी तुम्ही मला हे सांगा, की तुमच्याकडे सोशल मीडियावरती तुमचा ब्रँड होता का? आणि ब्रँड आपण क्रिएट केल्यानंतर थोडंसं काय चेंजेस झाले? म्हणजे तुमच्या थिंकिंग प्रोसेसमध्ये, लोकांचं तुमच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये आणि त्याचबरोबर इनिशियल ट्रस्ट बिल्डिंग पॅकेजमध्ये आपण जेव्हा स्ट्रॅटेजी शीट पण डेव्हलप केली. सो तेही मला सांगा, की त्या स्टेटमेंटून तुम्हाला काय क्लॅरिटी आली? हे थोडंसं एक्सप्लेन करा. ओके. नाही, कारण ह्याच्या आधी मी फक्त एक क्लास घेत होते. त्यावेळेला मला अशी गरज नाही वाटली की पर्सनल ब्रँडिंग असायला हवं किंवा गरज म्हणण्यापेक्षा माहिती नव्हती त्याच्याबद्दल, की ओके. पर्सनल ब्रँडिंग नक्की काय असतं, मग त्याच्यामध्ये काय करायला लागतं. ह्या गोष्टी मला ज्यावेळेला मी आय बिलीव्ह अकॅडमी आणि जेव्हा मी तुम्हाला भेटले आणि तुमच्याकडून कळलं की या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. जसं मिशन काय असायला हवं, विजन काय असायला हवं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आल्या आणि हे मी कधी विचार केला नव्हता, की ओके. असं पण असतं. ओके. ओके. आणि पण त्याच्यातून एक खूप छान गोष्ट झाली, की मला माझ्याबद्दलच माहिती मिळाली, ओके. जी मी आतापर्यंत फाइंड आउट केली नव्हती हां, आणि हां. कदाचित डोक्यातही आलं नसतं. ओके. पण फॉर दॅट की ती क्लॅरिटी आली आणि त्याच्यामुळे मला अजून माझं नॉलेज वाढवायला मला जागा मिळाली. ओके. सो जेव्हा आपण स्ट्रॅटेजी शीट बिल्ड केली, तेव्हा असं तुम्हाला वाटलं का, की बाबा आपल्याला आपल्या बिझनेसविषयी काहीतरी सिक्रेट समजलेत किंवा तुम्हाला असं वाटलं का, की येस मी हा बिझनेस आता लाँग टर्म करू शकते किंवा तुम्हाला येस. असं फील झालं का, की नाऊ आय फील मोर कॉन्फिडंट अबाउट माय प्रॉडक्ट. ह्या गोष्टी झाल्या का तुमच्या लाईफमध्ये?
Yes, yes, of course. Because last 2014, 6 years, me yoga classes, I know that about my profession. बट त्याचा मेन मुद्दा काय आहे, की मला काय गोष्ट मेन येते, हे मला अजूनही माहित नव्हती. पण ह्या ज्या आपण जे पर्सनल ब्रँडिंग केलं, त्याच्यामुळे ते सिक्रेट्स कळाले आणि ते सिक्रेट्स ओके. मला इतके उपयोगी आले, की मी त्याच्यावरती वर्क केला आणि त्याच्यामुळे मला अजून क्लॅरिटी यायला लागली. ओके. सो त्यात ते सिक्रेट्सचा तुम्हाला फायदा झाला, की वेगवेगळ्या ॲड्स क्रिएट करण्यासाठी, लोकांना कन्विन्स करण्यासाठी येस, किंवा कंटेंट जनरेट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा व्हायला लागला. आणि येस. त्याचबरोबर सोशल मीडियाला तुम्हाला आता की मला आता लोकं फॉलो करू शकतात माझे प्रोफाइल्स चेक करून बघून. ह्याच्या आधी मी सोशल मीडियावरती कधी जास्त ऑनलाईन नसायची. ओके. फेसबुक होतं, नावाला होतं. पण मी ओके. ते 15 दिवसातून, महिन्यातून एकदा जस्ट ओपन करायची. कधी काही तिथे मी डाउनलोड केलं नव्हतं. ओके. पण जे आपलं लास्ट डिस्कशन झालं, की हाऊ टू कनेक्ट विथ द सोशल मीडिया. तर त्यानंतर मग मी सोशल मीडियाला कनेक्ट झाले. डेली जे काही आहेत इनपुट्स, जे मेसेजेस वगैरे आहेत ते केल्यानंतर जे लोक मला ओळखत नाही त्या आज माझा खूप मोठा ग्रुप पण वाढलाय सोशल मीडियावरती. ओके. जसं फिगर आउट केलं तर हार्डली मला वाटतं हे स्टार्ट करायच्या आधी, म्हणजे जसं आय बिलीव्ह अकॅडमीला जॉईन व्हायच्या आधी मला वाटतं आय थिंक मला 200 लोक माझ्या फेसबुकवरती होते अँड नाव इज 3000 प्लस पीपल इज जॉईन इन माय फेसबुक. सो दिस इज द पॉवर ऑफ ऑनलाईन इंडस्ट्री किंवा इंटरनेट. आणि एवढ्या लोकांना जर तुम्हाला फिजिकली भेटायचं असतं, तर किती वेळ गेला असता हे तुम्ही इमॅजिन करू शकताय. सो येस आज आणि मुंबई हां. सारख्या एक पर्टिक्युलर एरियात मी राहत होते. तिथे हार्डली मी मे बी 400-500 लोकांना भेटले असते. आय एम ऑल ओव्हर इंडिया. नॉट येस, ओन्ली येस. द मुंबई, द इंडिया, द आउट ऑफ द इंडिया पीपल इज आउट जॉइन अँड डूइंग द क्लास विथ मी. अगदी, अगदी बरोबर, अगदी बरोबर. सो हेच आम्हाला तुम्हाला सुरुवातीला समजावून सांगायचं होतं, की जस्ट कम ऑनलाईन आणि ऑनलाईनचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. तर मला सांगा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरत असताना तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केली? नथिंग. 3,000 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केली? टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, येस. मनी सो इन्व्हेस्टमेंट सो आहे. मनी इन्व्हेस्टमेंट मनी इन टर्म्स ऑफ मनी. टाईम आपण इन्व्हेस्ट करू शकतो. सध्या आपल्याकडे टाईम आहे. पण इन टर्म्स ऑफ मनी मार्केटिंगचा विचार केला तर आपण किती इन्व्हेस्ट केले? नथिंग, नथिंग. येस. सो हीच तर पॉवर आहे, की विथआऊट इन्व्हेस्टमेंट तुम्ही खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचू शकताय आणि तुमचा एक ब्रँड डेव्हलप करू शकताय. असं काही नाही, की मोठीच कंपनी ब्रँड डेव्हलप करू शकता. तुम्ही सुद्धा करू शकताय, पण तुम्हाला फक्त क्लॅरिटी पाहिजे. आणि खूप छान क्लॅरिटी तुम्हाला आलेली आहे आणि मी सुद्धा जेव्हा तुमच्या पोस्ट बघतो आज, अ, सगळ्या पोस्ट काही आपल्याला मी नेहमी सांगत असतो, की पोस्ट करणं, कंटेंट जनरेट करणं याचा अर्थ असा नाही, की दिवस-रात्र फक्त आपल्या प्रॉडक्टबद्दलच बोलत राहायचं असं नसतं. सो त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे फीलिंग्स सुद्धा शेअर करता आले पाहिजेत. तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर करता यायला पाहिजे. तुमच्या डेली लाईफ येस. सो त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, की ते आधी तुम्ही करत नव्हता, पण आता तुम्ही करताय. सो आपण एक एक आठवतंय मला, की तुम्ही मुंबईवरून स्टार्ट जर्नी करत होता. त्याच्या आदल्या दिवशी आपला एक खूप कॉल झाला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी पहिली पोस्ट तुमची बघितली. सो मला खूप आनंद झाला, की तुम्ही आपलं जे डिस्कशन झालं होतं, इम्प्लिमेंट तरी करायला सुरुवात केली आणि त्यानंतर तर खूपच जोरात इम्प्लिमेंट झालेलं आहे 15 दिवसामध्ये. सो तो एक्सपिरियन्स तुमचा कसा होता तो सांगा लोकांना, की कंटेंट जनरेट करत असताना तुम्हाला काय फील झालं? पहिला काय वाटत होतं आणि आता कसं कॉन्फिडंट आहे, की आमच्याशी डिस्कशन केल्यानंतर? ओके. येस, ऑफकोर्स. पहिलं मला असं विचार करावा लागायचं, "अरे, आता काय टाकू मी? काय मेसेज दिला पाहिजे? काय टाइप ओके. केलं पाहिजे?" हे सगळं विचार करायची. पण स्टार्टिंगला तो खूपच माझा त्या व्ह्यूने जात होती आणि मे बी परफेक्शनिस्टमध्ये पण जात होती. पण नंतर कळलं, की लाईफ इज सो ईझी आणि जे आपलं आहे नॉर्मल लाईफ जे करतोय, जे जगतोय, त्यातले फक्त छोटे-छोटे पॉइंट्स जे आहेत ते आपल्याला फक्त शेअर करायचे आहेत आणि आणि अजूनही एन्जॉय त्यातून मेसेज पण द्यायचा आहे. त्याच्यातून मेसेज पण द्यायचा आहे. हं. त्यामुळे माझी ब्रेन पॉवर पण वाढली, की ते कसं इनोव्हेशन करायचंय, कसं इंटरॅक्ट करायचंय, त्या येस, सगळ्या येस. इझिली झालेत अँड नाऊ आय एम एन्जॉयिंग दॅट, की आणि हे काही इतकं हार्ड पण नाहीये. स्टार्टिंगला लिटरली मला वाटत होतं, की अरे येस, काय येस. रोज कंटेंट कुठून आणायचा, रोज काय अपलोड करायचं. येस. पण पण आता आणि हां. ॲक्चुअली मी मी माझ्या योगाबद्दल अजूनही इन्फॉर्मेशन फॉरवर्ड केली नव्हती. हां. फक्त जे जनरल लाईफ जे चाललंय तेच मी फॉलो करत होती आणि त्याच्यामुळेही लोकं आज मला जॉइन झालेत माझ्या. जॉइन आहेत. हो, बरोबर. सो अशाच पद्धतीनं आहे. लोकांना कसं असतं, की मी नेहमी म्हणत असतो, की ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट सेल करत असता,
सो तेव्हा तुम्ही प्रोडक्ट सेल करत नसता किंवा लोक प्रोडक्ट विकत घेत नसतात, पण लोक तुम्हाला विकत घेत असतात. नॉर्मली मी असं म्हणत असतो की ते तुम्हाला सेल करत असता तुम्ही. सो पहिल्यांदा तुम्ही कनेक्ट झाला पाहिजे लोकांच्या बरोबर. एकदा तुम्ही कनेक्ट झाला ना, तर प्रोडक्ट आपोआप डिलिव्हर होतो आणि त्याच्यातून ट्रान्झॅक्शन होतात, पैसे येतात, बिझनेस चालतो आणि रिझल्ट्स पण येतात. पण पहिल्यांदा कन्व्हिन्स तुम्हाला लोक झाली पाहिजेत किंवा पहिल्यांदा तुम्हाला लोकांची कनेक्शन बिल्ड करता आलं पाहिजे. सो ते आता तुम्ही करताय खूप छान पद्धतीने आणि डेफिनेटली ती जी लोक कोण तुम्हाला फॉलो करतायत, ती डेफिनेटली तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा तुमच्या प्रोडक्टसाठी सुद्धा येणार, एन्क्वायरी करणार आणि कन्व्हर्जन सुद्धा होणार. सो आता मला सांगा की अ, आपण बघितलं स्ट्रॅटेजी शीट विषयी, स्ट्रॅटेजी थोडंसं सांगा की आपण जी स्ट्रॅटेजी शीट कंप्लीट केली, आपण त्याच्यासाठी 1 तास घेतला होता. सो त्या स्ट्रॅटेजी शीटमुळे काय फायदा झाला आणि तुम्ही लोकांना काय सांगाल की ही स्ट्रॅटेजी शीट त्यांनी सुद्धा आपल्याकडून क्लिअर करून घ्यावी का? हो, नक्कीच क्लिअर करून घ्यावी. कारण स्ट्रॅटेजी शीट ही नुसती स्ट्रॅटेजी शीट नाहीये. तर ते तुमचं एक पूर्ण पर्सनल ब्रँडिंग, पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, की लाईफमध्ये काय अचीव्ह करायचं आहे आणि ते ओके. अचीव्ह करण्यासाठी पहिलं टार्गेट डिसाईड करणं गरजेचं आहे. तुला क्लॅरिटी एक आली पाहिजे. येस, क्लॅरिटी आली पाहिजे. जसं आता नुसतंच योगा क्लास करणं, हे आता माझ्याकडे मोठं नाही. आता माझ्याकडे मोठं आहे. मेन की मला 5000 पीपल्सना इन 5 इयर्समध्ये त्यांना त्यांच्या जी हेल्दी आहे, त्यांचं हेल्दी लाईफस्टाईल आणि नॉट ओन्ली हेल्दी लाईफस्टाईल तर त्यांचं मेंटली अँड फिजिकली या फिजिकली. येस, या दोन्ही बॉडी, गोष्टी माइंड आणि सोल या तिन्ही याच्यावरती इम्पॅक्ट क्रिएट करायचा आहे. क्रिएट करायचं आहे. ग्रेट, ग्रेट. सो याच्या आधी असं मिशन तुमच्या डोक्यात का आलं नाही? म्हणजे तुम्ही 6 वर्ष काम करत होता. मग तुम्हाला असं का, म्हणजे मुंबईत आहे तुम्ही, मेट्रो सिटीमध्ये आहे. मग तुम्हाला असं सांगितलं नाही का, की तुमच्या कोणी फ्रेंड सर्कलमध्ये, कलीग्समध्ये, की बाबा असं पण आपण बिझनेस करू शकतोय? नाही, नाही. असं कधी डोक्यात आलंच नाही. कारण त्यावेळेला कसं होतं, स्टुडंट येतायत, जातायत, चालल्या होतं. त्यामुळे तो ओके, करण्याची गरज नाही लागली. ओके. ओके. ज्यावेळेला ऑनलाईन स्टार्ट केलं, ऑनलाईनमध्ये पूर्वीचे जे अर्लियर 3-4 मंथ्स होते, ते खूप छान गेले. पण 5th मंथ नंतर मग स्टुडंट्स नव्हते आणि हं. कस्टमर्स नसल्यामुळे म्हणजे थोडक्यात जेव्हा लॉकडाऊन कमी-कमी व्हायला सुरुवात झाली, असं म्हणायला काही हरकत नाही. जेव्हा लॉकडाऊन ओपन व्हायला सुरुवात झालं, तेव्हा कस्टमर्स कमी व्हायला सुरुवात झाली. बरोबर ना? एक्झॅक्टली. येस, येस, येस. सो याचा या ठिकाणी काय होतं बघा, महत्त्वाचं काय होतं, की त्या ठिकाणी लॉकडाऊनमध्ये लोकं फ्री होते. सो फ्री होते, त्यामुळे ते एंगेज व्हायचा प्रयत्न करत होते. सो जेव्हा आपला ब्रँड असतो ना, ब्रँड, तेव्हा काय होतं, की जेव्हा आपण ब्रँड असतो किंवा एक ब्रँड, पर्सनल ब्रँड म्हणून आपण जेव्हा रिप्रेझेंट होत असतो समाजामध्ये, तेव्हा लोकं आपल्याला म्हणजे लोकं आपल्याला ओळखायला सुरुवात करतात. मग त्यावेळी ते काय करतात, तुम्ही लॉकडाऊनमध्ये असो, अगर रेग्युलर लाईफमध्ये असो, त्यांना प्रॉब्लेम तुमच्याकडून सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. सो ते तुम्हाला रिमेंबर करत असतात. कारण ॲज अ पर्सनल ब्रँड म्हणून तुम्ही एक्सपर्ट म्हणून त्यांच्यासमोर रिप्रेझेंट झालेला असता, युजिंग सोशल मीडिया, युजिंग ॲड्स, सो किंवा कंटेंट जनरेट करून. सो त्यावेळी तुम्ही काय केलं नव्हतं, की ह्याच गोष्टींकडे लक्ष दिलं नव्हतं, कारण तुमच्याकडे कस्टमर येत होता. सो एक्झॅक्टली. लॉकडाऊनमुळे, ते लॉकडाऊन असल्यामुळे. पण लॉकडाऊन काय लाईफटाईम राहणार आहे का? नाही. सो त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींवरती फोकस करणं खूप गरजेचं आहे, कारण हे लाईफटाईम आपल्याला करायचं आहे. आणि हे एकदा सेट झालं, की ते कंपाउंडिंग इफेक्टसारखं काम करायला सुरुवात करतंय. सो जस्ट इमॅजिन करा, की तुम्ही एक पोस्ट अपलोड केली आणि ती पोस्ट काहीतरी चांगला मोरल त्याच्यामध्ये तुम्ही शेवटी व्हॅल्यू क्रिएट केलेली आहे आणि मेसेज दिलेला आहे आणि तीच पोस्ट जर शेअर झाली, व्हायरल झाली, तर तीच पोस्ट हजारो लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाहीये. सो याच्यासाठी तुम्हाला कंटेंट क्रिएट करायचं आहे. तुम्हाला माहिती नाही, की कोणता कंटेंट तुमचा व्हायरल होईल आणि कोणता कंटेंट कुठे जाईल, काही सांगू शकत नाही. सो त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती फोकस करायचा. सो छान तुम्हाला क्लॅरिटी आली रिलेटेड टू पर्सनल ब्रँडिंग, म्हणून तुम्ही पर्सनल ब्रँड क्रिएट करून घेतला आणि आज त्याला मेंटेन पण करताय आणि ग्रो करायच्या स्ट्रॅटेजी पण आपण तुम्हाला सांगितल्या, तर तुम्ही ग्रो पण करायला सुरुवात केलेली आहे. सो याच्याबरोबरच म्हणजे तुम्ही एक मेसेज देताय लोकांना, की बाबा स्ट्रॅटेजी शीट, आय बिलीव्ह अकॅडमीकडून एक स्ट्रॅटेजी शीट तरी ॲटलीस्ट तुम्ही कंप्लीट करून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमच्या डिजिटल कोचिंग बिझनेसविषयी थोडीशी क्लॅरिटी तरी येईल. येस. येस. सो याच्यानंतर मला काय म्हणायचं आहे, की व्हॉट आर व्हॉट आर युअर थॉट्स, की तुमचे थॉट्स काय आहेत, की डिजिटल कोचिंग बिझनेसविषयी, डिजिटल कन्सल्टिंग बिझनेसविषयी? Okay. Nowadays, digital is most important because everything is in online. And जर मी काय ऑनलाईन जर नसते गेले, तर मी माझ्या फक्त एरियातल्या लोकांशी कनेक्ट झाले असते किंवा हार्डली 5-10 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त 60 किलोमीटर पर्यंत मी फक्त स्प्रेड झाले असते. पण डिजिटल कोचिंग असं आहे की तुम्ही
तुम्ही एका जागेवरती बसून ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये तुम्ही बिझनेस करू शकता. आणि दिस इज द येस. पॉवर ऑफ द डिजिटल. येस. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेटिंग कॉस्ट जास्त लागते का? काहीच नाही लागत ते ऑपरेटिंग कॉस्ट. ओके. फक्त आपल्याला एक सो ऑनलाईन स्पेशल 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 काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांना स्पेशल स्टुडिओ पाहिजे. जेव्हा स्पेशल स्टुडिओ येईल तेव्हाच ते ऑनलाईन कोचिंग सुरू करतील. तर त्या लोकांच्या विषयी तुमचं मत काय? किंवा तुमचा एक्सपिरियन्स सांगा की तुम्ही कसं डिलिव्हर केलं? किंवा तुम्ही कसे पैसे कमवले कमी विदाऊट स्टुडिओ ते पण सांगा. येस. ऍक्च्युली त्याची काहीच गरज नाहीये. कारण माझ्या घरामध्ये मी काही असं वेगळी स्पेशल जागा नाहीये. ओके. आणि तिथे फक्त आपल्याला क्लास करायचा आहे. माझा फोकस क्लासवरती असतो. आणि म्हणजे आपल्याला चांगली व्हॅल्यू डिलिव्हर करण्यावरती तुमचा फोकस असतो. हां, येस. म्हणजे काही गोष्टी थोड्या कमी झाल्या तरी चालतील, पण व्हॅल्यू चांगली डिलिव्हर करण्यावरती फोकस असतो. ओके, पुढे? फिजिबिलिटी असण्यापेक्षा आपण जे कंटेंट डिलिव्हर करतो दॅट इज मेन मॅटर म्हणजे करतो. रिझल्ट ओरिएंटेड कंटेंट असला पाहिजे. ओरिएंटेड कंटेंट असतो. ओके. आणि आणि हां, बोला, बोला. नाही मी कंटिन्यू. येस. मग तेच म्हणजे काही की इन्व्हेस्टमेंट तुमची काही जास्त लागली नाही. सो मला सांगा की फ्लेक्सिबिलिटी काय होती? की जसं आपल्याला आपण जेव्हा फिजिकल करत असतो बिझनेस, जसं तुम्ही केलेलं ऑलरेडी फिजिकल सेशन्स घेत होता तुम्ही, क्लासेस घेत होता. सो फिजिकल क्लासेसमध्ये आणि येणारी फ्लेक्सिबिलिटी, असणारे प्रॉब्लेम्स आणि याच्यामध्ये असणारी फ्लेक्सिबिलिटी ह्यात तुम्हाला जाणीव कोणती जास्त म्हणजे फील झालं की काय याच्यामध्ये सोल्युशन म्हणजे किंवा काय इफेक्ट तुम्हाला जाणवला तो? येस. कारण जेव्हा फिजिकली क्लास होता त्यावेळेला मला तिथे इन मुंबईत तुम्हाला माहिती आहे की रेंट कसे आहे. सो 1 हां. आवरला मला रेंट चार्ज करायचं. ओके. ओके. आणि राइट नाऊ मी Zoom वरती जास्त कनेक्ट आहे. त्यामुळे Zoomचं रेंटल खूप कमी आहे. आणि मी 24 आवर्स मी Zoom वरती क्लासेस घेऊ शकते. येस. आणि इन शिवाय तुम्ही रेकॉर्ड पण करू शकता ते. येस, रेकॉर्डही करू शकते. आणि मेनली सगळ्यांशी कनेक्टिंग इझिली होऊ शकते. म्हणजे इथे मनी इन्व्हेस्टमेंट जे आहे तिथे खूप कमी आहे. ऑपरेटिंग कमी म्हणजे कॉस्ट नाही. हां, ऑपरेटिंग कॉस्ट नाहीच्या बरोबर आहे. आणि बरोबर. त्याच्याबरोबर फ्लेक्सिबिलिटी पण आहे. काही लोकांना सकाळी पाहिजे तर एकदम सकाळी पण तुम्ही डिलिव्हर करू शकता कंटेंट, दुपारी, संध्याकाळी, वेळेनुसार करू शकताय. सो ट्रॅव्हलिंग हे कारण पहिलं कसं घरातून बाहेर जाण्यासाठी ते ट्रॅव्हलिंग तो एक वेगळा लागायचा. तो एक वेगळा लागतो. तुमचा ट्रॅव्हलिंग प्लस क्लायंटचा पण ट्रॅव्हलिंग. येस, क्लायंटचा पण येस. ट्रॅव्हलिंग. येस, येस, येस. सो त्यामुळे ते त्याचबरोबर इतकं इझी झालंय ना मला अजून एक डिजिटल. तुम्हाला असा प्रश्न विचारेल. तुम्ही फिजिकल ट्रेनिंग्स घेतले पहिल्यांदा, बरोबर? सो फिजिकल ट्रेनिंग्समध्ये तुम्ही लोकांना रिझल्ट्स आणून दिले. सो मला सांगा, की जेव्हा तुम्ही ऑनलाईनला आला, सो आता तुम्हाला असं वाटतंय का, की ऑनलाईनला सुद्धा लोकांना तेवढेच चांगले रिझल्ट्स येतायत का? येस, येस. ऑफकोर्स रिझल्ट येतात आणि त्याच्यापेक्षाही मग जास्त तुम्ही रिझल्ट सांगू येतात. शकाल का, की एखाद दुसरे तुमचे रिझल्ट्स? येस. कारण मी जुलैपासून माझे ऑनलाईन क्लासेस चालू केले होते. आणि ईच अँड एव्हरी बॅचच्या स्टुडंटला ऑलमोस्ट सगळ्यांना त्यांचे खूप चांगले मोर दॅन 100% रिझल्ट मिळाले. जसं एका महिन्यामध्ये जसं मी वेट लॉस स्पेशालिस्ट आहे. तर एका महिन्यामध्ये कमीत कमी 5 ते 7 आय एम टेलिंग लेस टू लेस ओके. 5 to 7 केजी वेट लॉस झालेला आहे. जस्ट ऑनलाईन हे करून क्लासेस घेऊन. एव्हरेज 5 to 7 केजी वेट लॉस म्हणजे होतोय ऑनलाईन करून तो पण. येस, ऑनलाईन करून. येस, 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 येस. म्हणजे तुम्ही ज्यावेळी फिजिकली एक्सरसाइज डिलिव्हर करता, तेव्हा सुद्धा ऑनलाईनला सुद्धा लोकं त्या पद्धतीनं एक वर्कआउट करतात. मग ऑनलाईन असू येस. दे किंवा ऑफलाईनला त्यांना जर तुम्ही फॉलो करायला सांगितलं, तर तरी सुद्धा लोकं करतात. येस, येस. चला. सो खूप छान बेनिफिट्स तुम्हाला भेटलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट्स येतायतच. सो आता मला सांगा, की अपकमिंग आता ऑब्व्हियसली तुमची क्लॅरिटी झालेली आहे. आता तुम्हाला तर ग्रोथ करायची आहे आणि बिझनेसला ग्रो करायचा आहे. अर्निंग गोल्स पण तुम्ही डिसाईड केले असतील. तुमचा अर्निंग गोल काय आहे सध्या? अर्निंग गोल माझं 1 लाख रुपीज आहे. येस, येस. अ, पर मंथ 1 आणि लाख रुपीज आणि डेफिनेटली तुम्ही अचीव्ह करणार आहे त्यात. सो आता माय टार्गेट इज 10 लाख रुपीज. अँड येस, येस. डेफिनेटली, डेफिनेटली. ते पण तुम्ही लवकरात लवकर कव्हर करू शकता. येस. कारण तुमचं कसं आहे, की तुमच्याकडे इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्ही जर डिलिव्हर करत असाल, तर तुमच्या आणि हिंदीमध्ये करत असाल, तर तुम्हाला बाउंडरीज नाही आहेत. मराठीमध्ये करत असाल, तर महाराष्ट्रामध्ये बाउंडरीजमध्ये येता तुम्ही. पण इंग्लिश आणि हिंदीमध्ये करत असाल, तर तुम्ही अब्रॉडला सुद्धा जाऊ शकता आणि मराठी लोकं सुद्धा अब्रॉडला आहेत, नाही असं नाही आहे. सो ऑनलाईनमध्ये खूप सारं हे आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, की
या ठिकाणी एक मेसेज आहे, तो म्हणजे असं आहे की जितका जास्त बिझनेस ग्रो करायचा असेल, तितकं जास्त मार्केटिंगवरती सुद्धा तुमचं बजेट वाढवलं पाहिजे तुम्ही. सो हा ऑनलाईनमध्ये काय होतं की ऑनलाईनला मार्केटिंग खूप महत्त्वाचं असतं. कंटिन्युअसली तुम्ही लोकांच्या समोर जाणं खूप महत्त्वाचं असतं. 15 दिवस, 1 महिना जर तुम्ही लोकांच्या समोर नाही गेलात, तर तुमच्या जागा रिप्लेस होते दुसऱ्या मेंटॉरच्या बरोबर. सो ऑनलाईन जितक्या क्विक अडॉप्ट करतात ना लोकं, तितकं क्विक लोकं डिस्ट्रॅक्ट सुद्धा होऊ शकतात. सो त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जसं तुमचे रेव्हेन्यू गोल असतील, तर तसे तसे 25% to 30% तुमचे मार्केटिंगच्या वरती इन्व्हेस्ट करण्याची तुमचं पहिल्यांदा तयारी असली पाहिजे आणि ते तुम्ही करायला पाहिजे. सो तसं केलं तर तुम्हाला ते अचीव्ह करणं खूप इझी आहे आणि लवकर अचीव्ह करू शकता तुम्ही. ऑर्गॅनिकली हो. जाण्यापेक्षा पेड मार्केटिंगमध्ये उतरा, फेसबुक पेड मार्केटिंगला जा आणि लवकरात लवकर तुमचं व्हिजिबिलिटी वाढवा आणि हम्म. त्यामधून तुम्ही लवकर जास्त कन्व्हर्जन सुद्धा मिळवू शकता. आणि शक्य असेल तर बघा, शक्य असेल तर रेकॉर्डेड कोर्सेस आणणं खूप महत्त्वाचं आहे. लाईव्ह कोर्सेसमध्ये जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा लाईव्ह कोर्सेसमध्ये तुमचा टाईम हा कन्सर्न असतो किंवा टाईम हा लिमिटेड असतो. सो Yes. जर तुम्हाला त्या पद्धतीने ग्रो करायचं असेल, तर इनिशियल लेव्हलचं 10-20% जे काही तुमच्या स्टेजेस आहेत, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, सो त्या पहिल्या स्टेजेस ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्सेसमध्ये गेल्या पाहिजेत किंवा हायर लेव्हलला सुद्धा रेकॉर्डेड कोर्सेस देऊ शकता ॲज पर युअर करिक्युलम डिझाईन. जसं तुम्ही डिझाईन करणार आहे त्याच्यावरती आहे. पण कुठे ना कुठेतरी तुमचा टाईम हा सेव्ह झाला पाहिजे. सो त्याच्यासाठी तुम्ही रेकॉर्डेड कोर्सेसमध्ये लवकरात लवकर उतरायला पाहिजे. सो हे तुम्ही फ्लेक्सिबिलिटी म्हणजे हे तुम्ही कशा पद्धतीने डिझाईन करताय याच्यावरती थोडंसं तुम्हाला काम करायला पाहिजे. आता मला सांगा की अ, अ, आता तुमचे ऑनलाईन काय आहेत? आत्ताचे जे प्रॉडक्ट्स आहेत, जे तुम्ही डिलिव्हर करताय, त्याविषयी सांगा आणि त्याचबरोबर तुमचे प्राइसिंग पण सांगा त्या प्रॉडक्ट्सचे. म्हणजे लोकांना समजू दे, की इतके पैसे लोकं देऊन सुद्धा ऑनलाईन कोर्सेस विकत घेऊ शकतात, घेतात आणि वर्कआउट करतात आणि रिझल्ट्स पण येतात. आणि त्याचबरोबर तुमचे अपकमिंग काही प्रॉडक्ट्स असतील, तर ते सुद्धा सेकंड स्टेजमध्ये म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही ते सुद्धा आम्हाला सांगा, की तुमचे अपकमिंग काही प्रॉडक्ट्स येणार आहेत का? म्हणजे आपल्या व्ह्यूअर्सना समजेल, ते तुमच्याशी कनेक्टेड राहतील आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तर नक्कीच ते तुमच्या कोर्सेसला सुद्धा एनरोल करतील. सो एक्सप्लेन करा तुमच्या प्रॉडक्टबद्दल. येस. डेफिनेटली. जसं मी सांगितलं की वेट लॉस प्रोग्राम्स आहेत. फर्स्ट डे मी वेट लॉस प्रोग्राम्स पिक केले होते जे 3 मंथसाठी होते. म्हणजे एव्हरी 3 मंथ्समध्ये ऑल्टरनेटिव्ह होते क्लासेस. अँड नाऊ लास्ट डिसेंबर मध्ये मी न्यू 21 डेजचे मी कोर्सेस स्टार्ट केले आणि कॅन यू बिलीव्ह की जे 3 मंथ्समध्ये लोकांना रिझल्ट्स मिळतील सेम 21 डेजला सुद्धा रिझल्ट्स मिळत आहेत. अरे त्या वा. 21 बॅच माझी जस्ट ट्यूसडेला कंप्लीट झाली. सो त्याच्यामध्ये 7 केजी वेट लॉस झालंय एका लेडीजचं इन अरे वा, 21 छान. डेज. 21 डेज 7 केजी हा तर खूप एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट आहे. तुम्ही आणि सगळ्यांचे टेस्टिमोनियल्स घ्यायला सुरुवात करा. सगळ्यांचे व्हिडिओ टेस्टिमोनियल्स घ्यायला सुरुवात करा आणि तर जरी फोटो कोणी देत नसतील, तर तोंडी तरी ते सांगू शकतात व्हिडिओमध्ये, की बाबा मी व्हिडिओमध्ये अशा एक्सपिरियन्स काही लोकांना बिफोर आफ्टर फोटो शेअर करायला आवडत नाही किंवा सोशल मीडियाला टाकू नका असं म्हणत असतील, तर त्यांना सांगायचं की ठीक आहे, आपण व्हिडिओ रेकॉर्ड करूया आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगा, की तुम्हाला जॉइन झालं त्यावेळी काय होतं, कशा पद्धतीने रिझल्ट आला आणि किती वेट लॉस झालं आणि आता तुम्ही काय फील करताय. सो हे टेस्टिमोनियल्स लवकरात लवकर हे करा आणि येस. त्याचं त्याचं जरी तुम्हाला काही एडिटिंगचा प्रॉब्लेम येत असेल, तर आपण तोही सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही लवकरात कंटेंट रॉ जनरेट करा, आम्हाला पाठवा. आम्ही तुम्हाला रिफाईन कंटेंट अपलोड करून सुद्धा देऊ शकतोय. सो हां, प्रॉडक्टबद्दल बोलत होता 21 डेज. हां. सो 21 डेजही तितकाच वर्केबल आहे. And now I'm just creating because right now I have a time to do so. I work on that with the pranayam how to lose your weight because ओके. weight सो is to burn fat with your mind. ओके. सो हा नवीन प्रोडक्ट येणार आहे तुमचा, की प्राणायामचा वापर करून तुम्ही हे करायचं का त्या 21 डेजमध्येच इंट्रोड्यूस करणार आहे तुम्ही? नाही हा नवीन प्रोग्राम आहे. ओके, ओके. प्राणायाम केल्याने सुद्धा म्हणजे काही लोकांना फिजिकली वर्कआउट करता नाही येत. ओके, तर ओके. त्यासाठी हा स्पेशली मी डिझाइन करत आहे की 21 डेजमध्ये प्राणायाम सहित कशा पद्धतीने वेट लूज करू शकतो. ओके. तो सो याच्यामध्ये एक कॉम्बिनेशन आहे का, की जसं याच्यामध्ये तुम्ही थोडंसं माइंड ट्रेनिंग, मेडिटेशन ह्या सुद्धा गोष्टी होतात का? येस, येस. त्याच्याबरोबर अच्छा. माइंडवरती ट्रेनिंग करणं फार गरजेचं आहे. बिकॉज माझ्या
वेट लॉसचं नावच आहे, टायटलच आहे, बर्न फॅट विथ बर्न युअर फॅट माइंड. विथ युअर माइंड. हां, येस. टायटल एकदम तुमचं कॅची आहे आणि खरोखर मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून पण खूप बेस्ट आहे. फक्त लोकांपर्यंत लवकरात लवकर ते पोहोचवायला पाहिजे. ओके. सो 21 डेज नंतर प्राणायाम विथ प्राणायाम येतोय तुमचा. तो तो किती दिवसाचा असणार आहे? म्हणजे कसं 21 डेजचाच असणार आहे? 21 डेजचाच असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये माइंड वरती वर्क केलं जाईल. प्लस डाएटही असेल, कारण डाएट इज मस्ट. पण ओके. डाएट लाईफ मध्ये जे असतं तोच आहे, काही असं स्पेशलाइज नाहीये की काहीतरी तुम्हाला समथिंग बाय करायचंय आणि हायली ओके. कॉस्ट ऍड करायचं असं काही नाहीये. ओके. म्हणजे नॅचरल डेली रुटीनमध्ये जे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, जे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल आहेत, त्यांचा वापर करूनच आपण डाएट डिझाइन केलंय. सो म्हणजे कोणीही करू शकते. असं नाही की ह्याला काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात वगैरे असं काही नाही. कोणी करू शकतो. करू शकतो. मग Yes. नॉर्मली आता तुम्ही कोणत्या एज ग्रुपवरती फोकस करताय किंवा कोण म्हणजे जर आम्हाला सांगायचं म्हटलं लोकांना आता सांगायचं की बाबा कोणावरती तुम्ही फोकस करताय, तर कोणत्या ग्रुपवरती तुम्ही फोकस करताय किंवा कोण तुमच्या कोर्सला जॉईन करू शकते? ह्याच्या आधी मला क्लॅरिटी नव्हती. पण जेव्हा मी आय बिलीव्ह अकॅडमीला विशाल सरांना भेटले, त्यावेळेला मला ती क्लॅरिटी आली आणि ते खरंच मला खूप हेल्प करतंय. कारण आता मी सध्या 25 to 45 इयर्सच्या लोकांवरती मी फोकस करते. कारण हा एक असा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये खूप लाईफ स्ट्रगल असतं. लाईफ स्ट्रगल येस. म्हणजे जॉब करतायत, सर्व्हिसेस करतायत, जॉब मिळणं किंवा बिझनेस करतायत. तर त्याच्यामुळे अल्टिमेटली स्ट्रेस येतोय. मॅरेज लाईफ स्टार्ट होते आहे. त्याच्यामुळे अल्टिमेटली नॉट अ स्ट्रेस बट स्ट्रेस रिस्पॉन्सिबिलिटी वाढतायत. किती वाढते, हां. राईट? मग चाइल्ड वगैरे हे अशा काही गोष्टी ज्या आहेत, लाईफ पुढे पुढे जात असते आणि त्याच्याबरोबर स्ट्रेस लेवल वाढत आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज वाढत आहेत आणि प्लस यु नो दॅट की आपलं जे लाईफस्टाईल आहे ते डे म्हणजे बाय डे होते. तर ते येस. मेंटेन करण्यासाठी अल्टिमेटली स्ट्रेस मग वाढतो. याच्या आधी तुम्ही सगळ्याच लोकांना हे करत होता. म्हणजे 70चे लोक आले तर त्यांना सुद्धा घेत होता. लहान मुलं 17, 14, 15 वर्षाचा मुलगा आला त्याला सुद्धा घेत होता. येस, येस. सो आता तुमच्या लक्षात आलंय की राईट टार्गेट कस्टमर का महत्वाचा असतो आणि त्याच्यावर का आपले त्याच्यातून टाइम कंझ्युम कमी होतो, एफर्ट्स कमी होतात आणि आपले अर्निंग वाढतात. हे तुमच्या आता लक्षात आलंय. सो Yes, तुम्ही तो जो एज ग्रुप आहे 25 to 45 तुम्ही त्या लोकांबरोबर रेझोनेट करताय का? नॉर्मली कसं असतं की आपण ज्या लोकांना कोचिंग कन्सल्टिंग करतो, सो त्यांच्याबरोबर आपलं रेझोनेशन व्हायला पाहिजे. रेझोनेट झालो तरच आपण डिलिव्हर करू शकतो चांगल्या पद्धतीने. सो तुम्ही ते बॉन्डिंग किंवा ते कनेक्शन फील करताय का? किंवा कस्टमर्सना ते फील होतंय का? हो, हो. नक्कीच होतंय तिथे. कारण तो एज ग्रुप कसा आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घडतच असतात आणि माझं एकच मत आहे. इफ युअर ब्रेन इज रिलॅक्स, बॉडी अल्टिमेटली रिलॅक्स. बट इफ येस. स्ट्रेस युअर अल्टिमेटली इफेक्ट ऑन युअर बॉडी. येस. आणि सो जो ग्रुप म्हणजे आहे, स्ट्रेस फ्री ऑफ कॉस्ट मिळत असतो. ओके. सो स्ट्रेस हा तुमच्या ह्याच्यातून असं वाटतं की स्ट्रेस हा वेट गेन होण्याचा मेजर इश्यू असू शकतोय. येस. ओके, ओके. सो येस. तर तुम्हाला आता बऱ्यापैकी जे आपण पहिल्या मीटिंगमध्ये बोललो होतो, त्याच्यापेक्षा आता खूपच क्लॅरिटी तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये आलेली आहे, हे मला सुद्धा जाणवून येते आणि स्लोली ग्रोथ होणारच आहे आणि लवकर जर पेड ॲड्समध्ये उतरलो, तर ही ग्रोथ फास्ट होणार आहे. सो पुढे बघा, पुढे असा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की आपण एक कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन केला होता, की डिजिटल इकोसिस्टम. सो डिजिटल इकोसिस्टम हा कन्सेप्ट तुम्हाला किती समजलाय किंवा तुम्हाला काय वाटतंय, की हा कन्सेप्ट आता तुम्ही रन करायला सुद्धा सुरुवात केली आहे. सो तुम्हाला काय वाटतंय, की हा कन्सेप्ट तितका बेनिफिशियल आहे का तुमच्यासाठी? हो, इकोसिस्टम खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आणि ऑनलाईनसाठी तरी, डिजिटलसाठी तरी ते नक्कीच गरजेचं आहे. कारण जितकं तुम्ही लोकांसमोर याल, जितकं तुम्ही सोशल मीडियावरती असाल, तितकं बिझनेस रन व्हायला खूप हेल्प होईल. ओके. सो तो जो इकोसिस्टम क्रिएट करायची होती, जो आपल्याला ग्रुप तयार करायचा होता किंवा एक आपली कम्युनिटी तयार करायची होती. सोशल मीडियाचा वापर करून ती कम्युनिटी बिल्ड करणं ईझी आहे का अवघड आहे? नाही, खरंच इझी आहे. कारण आज जसं आता आपण सोशल मीडियामध्ये WhatsApp हा खूप जास्त चालतो. तर WhatsAppमध्ये हार्डली एक लिमिटेशन असतं, की इतकेच आपण लोकं 250 समथिंग फक्त त्याच्यामध्ये ॲड होतात. पण Facebookवरती विथ द हेल्प ऑफ विशाल सर ग्रुप तयार केलेत. म्हणजे एक माझं पेज तयार केलं आहे. ओम योगा. येस, माझं योगा क्लासचं नाव आहे ओम योगा फॉर बॉडी, माइंड अँड सोल.
येस येस, आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या सगळ्या सोशल मीडियाची लिंक्स देऊया. आपल्या फेसबुकच्या वरती, युट्यूबवर जाणार हा व्हिडिओ युट्यूबवरती त्या ठिकाणी. सो सगळ्या लिंक्स आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करूया, म्हणजे सगळे लोक तुम्हाला इंस्टाग्रामला, फेसबुकला, ग्रुपला जॉईन पण करू शकणार आहेत. येस. ओके. सो थँक्यू. इकोसिस्टमचा तुम्हाला बेनिफिट होतोय, की म्हणजे नवीन लोकांना कनेक्ट करण्यासाठी आणि त्याचबरोबर एक्झिस्टिंग लोकांना अजून नर्चरिंग करून नेक्स्ट लेवलचे जे तुमचे प्रोडक्ट्स येणार आहेत, ते प्रोडक्ट सुद्धा सेल करण्यासाठी तुम्हाला त्याचा बेनिफिट होतोय. येस. येस. सो आता याच्यामध्ये तुमचा एक मेजर इश्यू होता. तो म्हणजे काय, की यू आर अ गुड टीचर, बट यू आर नॉट अ गुड सेल्स पर्सन. सो त्याच्यासाठी पर्सन. आपण एक वेबिनार सेलिंग सिक्रेट हा आपण एक सेशन घेतला होता. आणि त्याच्याविषयी तुमचं म्हणणं काय आहे, की तुम्हाला पहिला काय प्रॉब्लेम होता? मग आपण तो का घेतला? आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय समजलंय आणि तुम्ही कशा पद्धतीने आता इम्प्लिमेंट करणार आहात ते सांगा? हो, त्याचा फायदा म्हणजे मी पहिलेही इंट्रोडक्शन वेबिनार्स घेत होते. पण त्याच्यामध्ये मी काय घेत होते लोकांना, की मी काय त्यांना देणार आहे किंवा त्याच्यातून त्यांना काय बेनिफिट होणार आहे. हेच फक्त होतं. पण नक्की पद्धत काय होती ते मेन नव्हतं. पण ज्यावेळेला मी विशाल सरांकडून जेव्हा वेबिनार हाऊ टू क्रिएट द वेबिनार इफेक्टिव्ह वेबिनार, तर त्याच्यामध्ये कळलं की 3 सिक्रेट्स कसे असायला पाहिजे. सिक्रेट हाऊ टू फाइंड आउट द सिक्रेट. आणि ती एक पंच लाईन आहे, की ते लोकांपर्यंत अट्रॅक्ट झाले पाहिजे. ओके. की त्यामुळे त्या 3 सिक्रेट्स किंवा म्हणजे जे पण सिक्रेट्स आहेत, त्या सिक्रेट्सवरती जर लोकांसमोर आले, तर बाकीच्या गोष्टी इझिली जातात. ओके. सो त्याचबरोबर तुम्हाला हे पण समजलं का, की स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे? म्हणजे स्टार्ट कसा असला पाहिजे, मिडल कसा असला पाहिजे, एंड कसा असला पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय करतोय, त्या ठिकाणी आपण टीचिंग नाही करत वेबिनारमध्ये. जेव्हा आपण कस्टमरला अट्रॅक्ट करत असतो, सो त्या फ्री वेबिनार्समध्ये किंवा पेड वेबिनार्समध्ये आपण कस्टमरला अट्रॅक्ट करत असताना आपण टीचिंग नसतं करायचं. आपण काय करायचं असतं, सेलिंग करायचं असतं. सो तो जो एक थिन लाईन होती तुमच्या याच्यामध्ये, ॲक्चुअली थिक लाईन होती पहिल्यांदा. आता ती थिन लाईन झाली आहे नॉलेज वाढल्यामुळे. सो ते जे आहे टीचिंग आणि जंप करू शकताय का आता तुम्ही, की पटकन त्या वेबिनारमध्ये तुम्ही ॲज अ सेल्स पर्सन बनू शकताय का? अ, हे पूर्वी होत नव्हतं. पण अच्छा. आता हे करू शकते. म्हणजे मेंटली तुम्ही कन्विन्स झालाय का या गोष्टीसाठी? मेंटली कन्व्हिन्स झाली आहे, की येस. आणि आयडिया जर कळले, की नक्की आपल्याला काय करायचंय, तर मग ते ईझी आहे. येस, येस. आणि काही याची क्लॅरिटीच नव्हती, त्यामुळे ते थोडंसं टफ जात होतं. ओके. पण सो ते आता गोष्टी अजूनही तुम्हाला त्याच्यावरती काम करायचं आहे, पण पहिल्यापेक्षा बेटर आहे. हां, पहिल्यापेक्षा येस. खूप बेटर आहे. येस. आता तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॉडक्ट पिच पण करू शकताय, सेल्स पिच पण क्रिएट करू शकताय आणि त्याच पद्धतीने त्यांना लवकरात लवकर कन्व्हर्जन्स पण करून घेऊ शकताय. येस. सो तो एक माइंडसेट आपल्याला बिल्ड करायचा होता. कारण खूप सारे लोकं आहेत आपल्या डिजिटल म्हणजे कोचिंग इंडस्ट्रीमध्ये, की ते खूप चांगले खूप चांगले टीचर आहेत. पण त्यांचा मेजर इश्यू आहे तो म्हणजे सेलिंग. आणि जेव्हा सेलिंग येतं, फॉलोअप येतो, फीडबॅक येतो, तेव्हा तो गोष्टच त्यांना ती आवडत नाहीये. पण हा हं. महत्त्वाचा पार्ट आहे, की जेव्हा आपण आपला प्रॉडक्ट स्वतःला जर आपल्या प्रॉडक्टची जर त्या पद्धतीनं व्हॅल्यू असेल, तर तो आपल्याला डिलिव्हर करता आलाच पाहिजे. तो आपल्याला सेल करता आलाच पाहिजे. आणि सेलिंग हे खूप ईझी आहे आणि इट्स अ लर्नेबल स्किल. फक्त आपल्याला जी काही आपली मानसिकता आहे, ती एकदा मानसिकता बदलली आणि थ्रू स्ट्रक्चर गेला आणि ऑब्जेक्शन हँडलिंग समजलं, तर इझिली तुम्ही काहीही विकू शकता. सो हो. आपण त्यावेळी ऑब्जेक्शन हँडलिंग जसे की 3 मेजर ऑब्जेक्शन असतात. टाईम नाहीये, पैसे नाही आहेत, त्यानंतर काय की प्रॉडक्टच्या रिलेटेडचे प्रॉब्लेम्स असतात. हां. लाइक सो सो मेजर ऑब्जेक्शन हँडलिंग्स पण आपण त्यावेळी बघितलेत. केले होते. सो ओके. सो आता तुम्हाला असं वाटतंय का, की तुम्ही कॉन्फिडेंटली वेबिनार डिलिव्हर करू शकताय, त्याचबरोबर कन्व्हर्जन्स पण करू शकताय. हे तुम्हाला आता कॉन्फिडन्स आहे का? हो, हो. नक्कीच. तो येस. कॉन्फिडन्स आहे. कारण आहे. पहिली जसं तुम्ही म्हटलात, की काही लोकं असे आहेत, तर त्या लोकांपैकीच मी एक होते. हां. ओके. कारण ते येस. म्हणतात ना, मी काही सेल्स पर्सन नाहीये, की मी सेल्सचा करू. माझ्याकडे नॉलेज आहे, लोकं ऑटोमॅटिकली येतील. ते येतील असं दॅट वाटत होतं. हां. हां, हां. दॅट इज टोटली रॉंग. रॉंग ओके. होतं. दॅट ओके. नॉलेज उपयोगाचं नाहीये, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ते हाऊ टू सेल आणि येस. लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, कसं डिलिव्हर झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी इथून शिकल्या आहेत. ओके.
सो ग्रेट की वेबिनार सेलिंग सिक्रेट्सचा तुम्हाला बेनिफिट होतोय आणि डेफिनेटली इथून पुढे तर खूपच होणार आहे. कारण तीच खूप महत्वाचं एक लीड मॅग्नेट आहे की जिथून तुम्ही कस्टमरना अट्रॅक्ट करू शकताय आणि लवकरात लवकर कन्व्हर्जन करू शकताय. सो डेफिनेटली तुम्ही त्याचा बेनिफिट करून घ्यायलाच पाहिजे. आता आपण पुढे जातोय तो म्हणजे काय की तुम्ही आता ऑलरेडी ऑनलाईन एक 6 महिने झाले ऑनलाईनमध्ये आहे, ऑनलाईनमध्ये काम करताय. तुम्हाला असं वाटतंय का की तुम्हाला थोडा फ्रीडम भेटलेला आहे लाईफमध्ये किंवा लाईफवरती कंट्रोल आलेला आहे? तुम्ही एन्जॉय करताय लाईफ. कारण तुम्ही या ठिकाणी थोडंसं हे पण सांगा की तुम्ही पहिल्यांदा बँकेमध्ये होता. सो आपल्या व्ह्युअर्सना समजू दे की तुम्ही ॲक्चुअली बँकर आहे आणि ॲक्चुअली नंतर योगा टीचर झाला आणि आता योगा टीचरमध्ये सुद्धा ऑनलाईनने तुमच्या लाईफमध्ये एक्स्ट्रॉर्डिनरी एक्सपोनेन्शियल रिझल्ट्स आणलेत. सो ते तुम्हाला सांगायचं थोडं. येस, इथे खरंच आय एम सो हॅपी. फर्स्ट ऑफ ऑल मी MBA बँकिंगमध्ये केलं आहे, बँकिंग अँड फायनान्समधून. आणि त्याच्यामुळेच मी बँकेत जॉबही केला आहे. 2 वर्ष मी जॉब केल्या. पण त्यानंतर काही असं झालं की माझं लाईफ पूर्णपणे योगामध्ये टर्न अप झालं आणि आय एम सो हॅपी फॉर दॅट. कारण आज आणि अगेन आय एम गिव्हिंग थँक्स टू द कोरोना अँड लॉकडाऊन, बिकॉज त्याच्यामुळे मी ऑनलाईन आले आणि ऑनलाईन असल्यामुळे मी आज कुठेही फिरते, म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी माझे क्लासेस चालू आहेत. चालू आहेत. म्हणजे बिझनेस रन होतोय. बिझनेस थांबलेला नाहीये कोरोनामुळे सुद्धा. एन्जॉयमेंट पण चाललंय ओके. आणि बिझनेस चाललंय. अच्छा. म्हणजे कारण ज्यावेळी जसं लेक्चर्स आहेत त्यावेळी लेक्चर्स करताय आणि इतर वेळी तुम्ही एन्जॉय पण करताय. तेही सो चाललंय. सो हे आणि डिजिटल कोचिंगमुळे एक्सपिरियन्स झालाय. येस, खूप मोठं हे बेनिफिट आहे डिजिटलचं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी डिसेंबर जानेवारीला सुद्धा मी आउटिंगला गेले होते, तिथेही माझे क्लासेस चालू होत होते. आता परत मी 3 महिन्याने अगेन मी परत आउटिंगला आले 1 मंथसाठी अँड स्टिल माय क्लासेस इज रनिंग. येस. म्हणजे इन्कम तर थांबलेला नाहीये आणि इन्फ्लुअन्स बिल्डिंग म्हणजे मार्केटिंग पण चालू आहे, फिरणं पण चालू आहे, एन्जॉय पण चालू आहे आणि येस. बिझनेस पण चालू आहे. सो अशा पद्धतीचा बिझनेस करायला कोणाला आवडणार नाहीये. सो करायलाच पाहिजे आणि येस, तुम्हाला असं वाटतंय का की आता तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला असं वाटत होतं की तुम्ही टेक सॅव्ही नाहीये. टेक्नॉलॉजीच्या तुम्हाला थोडंसं टच नाहीये. आता तुम्हाला असं वाटतंय का की नाही हे टेक्नॉलॉजी म्हणजे काही इतकी अवघड नाहीये, मी सुद्धा करू शकतोय. असं तुम्हाला वाटतंय का आता? हाऊ हो, यू फील? नक्की. येस. कारण ह्याच्या आधी मी तो कधी प्रयत्नही नाही केला किंवा एक ब्लॉक असावा की सोशल मीडियामध्ये जास्त इन्व्हॉल्व नाही ओके. व्हायचं. पण आता जसं-जसं मी आता हे करते आणि त्याच्यामध्ये काही हार्ड अँड फास्ट नाहीये, की जे काही गोष्टी आपल्याला वाटतात की हां, हे आपल्या लाईफमध्ये खूप छान घडतंय, जस्ट शेअर इट. आणि ते शेअरिंगमध्ये आपण हॅपीनेस शेअर करतोय, सो त्यामुळे लोकांनाही कळते. जसं आता मी ट्रॅव्हल करते, तर कुठे ट्रॅव्हल करते, कुठे काय वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे लोकांनाही त्याची इन्फॉर्मेशन मिळते आणि आणि त्यामुळे तुम्ही त्याचबरोबर तुम्ही सोशल मीडिया वापरताय. मग हे वापरत असताना काही टेक्निकल गोष्टी तुमच्यासमोर येतात, की हां. जसं की कधी तुम्हाला एखादी वेब हे डिझाइन करावं लागतंय, एखादी इमेज डिझाइन करायला लागतंय, एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागतोय. हं. त्याचबरोबर तुम्हाला Zoom वापरावं लागतंय. वेगवेगळे ॲप्स वापरावे लागतात. तर ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत रिलेटेड टू युअर बिझनेस, तुमचा बिझनेस चालवण्यासाठी तुम्ही जे काही टेक्नॉलॉजी वापरताय. सो तुम्हाला सुरुवातीला असं वाटत होतं, की बाबा ही सगळी टेक्नॉलॉजी अवघड आहे. पण आता तुम्हाला असं वाटतंय का, की नाही मी करू शकतोय. एकदा दोनदा त्याच्यातून गेलो तर मी सगळ्या टेक्नॉलॉजी शिकू शकतोय आणि वापरू शकतोय. असं तुम्हाला वाटतंय का? हो, हे इझिली वापरता येतं आणि त्यासाठी फक्त एकच टूल किट आहे, दॅट इज अ मोबाईल. हां. आणि सगळ्या गोष्टी इथे आहेत. येस. फक्त म्हणजे तुमचं जे काही आता ₹1,00,000 टार्गेट आहे पर मंथ, ते तुम्ही फक्त मोबाईलवरून अचीव्ह करणार आहे. आणि मोबाईलमध्येच तुमचा सगळा बिझनेस आहे ॲक्चुअली. येस. आणि तेच तेच म्हणजे तुम्ही फक्त मोबाईल घेऊन गेला, की तुमचा बिझनेसच घेऊन फिरताय तुम्ही. सो येस. बघा किती ईझी आहे, की मोबाईलवरून सुद्धा आपण इतकं अर्निंग करू शकतोय आणि मोबाईलवरून सुद्धा आपण आपला पूर्ण बिझनेस कंडक्ट करू शकतोय. हाय-फाय कॅमेरेज पाहिजेत, हाय-फाय लाईट सिस्टम पाहिजे, स्टुडिओ पाहिजे. हे सगळे मेंटल बॅरियर्स आहेत. अ, यांना सोडून लोकांनी पुढे यायला पाहिजे आणि स्वतःकडे जे काही स्किल आहे, ते लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तुम्हाला आठवतंय का बघा, की मी नेहमी तुम्हाला एक वाक्य बोलायचो, की लवकरात लवकर पुढे या, लवकरात लवकर ॲक्शन्स घ्या. कारण लोकं तुमची वाट बघतायत, लोकं तुमच्या प्रॉडक्टची वाट बघतायत आणि त्यांचा खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्ही लवकर पुढे या, कारण तुम्हीच त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. सो सगळ्यांना सुद्धा मला हेच सांगायचं आहे, की लवकरात लवकर पुढे या, कारण तुमची खूप गरज आहे. खूप प्रॉब्लेम्स आहेत मार्केटमध्ये. तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम उचला आणि तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सो येस, फ्रीडम तुमच्या लाईफमध्ये आहे आणि फ्रीडमच्या बरोबर तुम्हाला आर्थिक परिस्थिती म्हणजे आर्थिक स्थिती सुद्धा तुमची इम्प्रूव्ह होतीये. अर्निंग्स हो. पण खूप चांगले होत आहेत.
फ्रेंड येस. सर्कल खूप चांगलं वाढतंय. ऑनलाईन इकोसिस्टम डेव्हलप होतीये, पर्सनल ब्रँड डेव्हलप होतोय सोशल मीडियाचा वापर करून. आणि हे येस. सगळं करत असताना आता सांगा की तुमची किती मोठी टीम आहे हे सुद्धा लोकांना सांगा. टीम आता माझी एक माझा मोबाईल आहे. हा. एक आणि मी आहे. आणि एक तुम्ही आहे आणि मोबाईल मधनं जे कोण बोलतंय ती एक व्यक्ती आहे. एक व्यक्ती आहे. सो याचा अर्थ असा आहे की असं काही नाही की खूप सारी मोठी टीम बिल्ड करायला पाहिजे. नो. अगदी 1% सुद्धा 1,00,000 रुपीज अर्निंग करू शकतोय टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि सिस्टमॅटिकली जर डिलिव्हर केलं तर. येस. येस. सो या ठिकाणी तो सुद्धा बॅरियर निघून जातोय की खूप टीम बिल्ड करायला पाहिजे वगैरे ह्या सुद्धा गोष्टी आता त्या ठिकाणी राहत नाहीयेत. येस. सो आता शेवटचा प्रश्न असा आहे की जो काही तुम्ही एक्सपिरियन्स जर्नी करताय आणि ऑब्व्हियसली पुढे जाऊन तुम्हाला खूप मोठ्या लेवलला काम करायचं आहे. सो जेव्हा तुमचे 1,00,000ची होतील तेव्हा सुद्धा आपला इंटरव्ह्यू होईल. त्यानंतर तुमचं जे काही 5,00,000चं टार्गेट आहे आणि त्यानंतर 10,00,000चं टार्गेट आहे. त्यावेळी सुद्धा आपले इंटरव्ह्यूज होतील. पण मला सांगा की आत्ता ह्या स्टेजला जी काही सिच्युएशन कोरोनामुळे आलेली आहे आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना ऑनलाईन येण्याची आज गरज आहे आणि पर्याय सुद्धा उरलेला नाहीये. पण तरी सुद्धा लोक आज ऑनलाईन येण्यासाठी थोडंसं कुठेतरी ब्लॉकेजेस आहेत त्यांच्या मनामध्ये. कुठेतरी भीती आहे त्यांच्या मनामध्ये, की आपण ऑनलाईनला करू शकू का? येऊ शकू का? टेक्निकल आहे का? कंटेंट जनरेट केला तर आपल्याला लोक काय म्हणतील? लोक हसतील का? किंवा आपल्याला कोण फॉलो करेल का? किंवा आपलं कोण ऐकेल का? आपल्याला कोणी कोर्सला ऑनलाईन जॉईन करेल का? असं बऱ्याच लोकांना अजून सुद्धा वाटतंय. सो ह्या सर्व लोकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? ओके. आता जे तुम्ही म्हटलं हा सगळा ब्लॉक माझाही होता. आणि मला वाटतं मी 2 महिन्यातच माझ्यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये चेंजेस झाले आणि मी सगळ्यांना हंबली रिक्वेस्ट करीन, जर तुमचा स्वतःचा बिझनेस असेल आणि तुमचं ऑनलाईन होऊ शकत असेल, तर तुम्ही अजिबात एकाही सेकंदाचा वाट न बघता लगेच डिजिटल कोचिंगमध्ये या आणि याच्यामध्ये तुम्ही पूर्ण लाईफ एन्जॉय करता. म्हणजे व्हेरेव्हर यू वॉन्ट टू गो अँड यू जस्ट बी विथ युअर बिझनेस, बी विथ द नेचर, व्हॉटएव्हर यू एन्जॉयिंग. म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्ही करताय. म्हणजे कुठेही अडकून राहत नाहीये. आणि ह्याला असं काही स्पेशली जागेची पण गरज नाहीये. तुम्ही कुठेही तुमचा क्लास रन करू शकता. अँड दिस इज द ग्रेट अपॉर्च्युनिटी डिजिटल कोर्सेस. हां, नो डाऊट की आपल्याला त्याच्याबद्दल काही आयडिया नाहीये. पण त्यासाठी आपल्याकडे अशा अकॅडमीज अवेलेबल आहेत. स्पेशली आय रिकमेंडेड द आय बिलीव्ह अकॅडमी. आणि विदिन 2 मंथ्समध्ये माझ्यामध्ये ह्या बऱ्याचशा चेंजेस झाले आहेत. मी आज येस. सोशल मीडियामध्येच मी फर्स्टमध्येच म्हटलं, मी फिगर आउट केलं होतं की 2 मंथ्स पहिल्या माझ्याकडे फक्त हार्डली 150 टू 200 फ्रेंड्स होते आणि नाऊ इज क्रॉसिंग द मोर दॅन 3 टू 4,000. येस. हा ट्रेमेंडस चेंजेस माझ्यात होऊ शकतो. तुमच्यातही ओके. सो नक्की. राईट गाईडन्स जर आपण घेतला, तर गाईडन्सचा वापर करून आपण सुद्धा लवकरात लवकर सर्वजण सुद्धा डिजिटल कोचिंगमध्ये एंटर करू शकतात. जरी डिफिकल्ट वाटत असलं, पण गाईडन्स असेल, तर आपण त्याच्यावरती विजय मिळवू शकतो किंवा ते ऑब्स्टॅकल्स आपण क्लिअर करून लवकरात लवकर ह्या बिझनेसमध्ये एंटर सुद्धा करू शकतोय. येस. सो येस. छान. सो सो तुमचे पुढचे प्लॅनिंग तर आम्हाला समजलेच. एकदा तुमचं फक्त जे काय मिशन आहे, ते एकदा फक्त सर्वांना सांगा आणि त्यानंतर मग आपण पुढे मी थोडं हे करेन आणि मग आपण थांबूया. सो मिशन सांगा तुमचं, की कारण ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला पुढे जायचं आहे आणि तुम्ही तुमचं नाव, एकदा तुमचं डेझिग्नेशन आणि मिशन आणि रेव्हेन्यू गोल ह्या 4 गोष्टी आम्हाला सांगा. आणि कारण आपण इथूनच परत पुढची सुरुवात आहे तुमची. सो म्हणून आपण हा इथं घेतोय त्या गोष्टी. तुमच्यासाठी पण रिमाइंडर आहे, की तुम्हाला त्यासाठी काम करायचं आहे आणि लोकांनाही समजेल. सो सांगा. ओके. माझं नाव रेखा साप्ते. मी मुंबईवरून आहे. मी माइंडफुलनेस वेट लॉस स्पेशालिस्ट आहे. जसं योगा प्लस योगा फिटनेस आहे. फिटनेस ट्रेनर आहे. देन हेल्थ स्पीकर पण आहे. पण या सगळ्या गोष्टी करत असता आता मी आय बिलीव्ह अकॅडमीच्या मदतीमुळे मी माझं जो पर्सनल ब्रँडिंग झालं त्याच्यामध्ये माझं मिशन असं आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये मला 5,000 लोकांपेक्षा जास्त लोकांकडे पोहोचायचं आणि त्यांचं मेंटली, फिजिकली आणि स्पिरिच्युअली लेवलमध्ये त्यांच्या लाईफमध्ये खूप चेंजेस आणायचे. ओके. आणि माझा रेव्हेन्यू आता राईट नाव माझा रेव्हेन्यू आहे की इन अ मंथ 1,00,000 रुपीज रेव्हेन्यू आहे. टार्गेट सेट केलेले आहे 3 मंथ 6 मंथसाठी.
अँड आय होप की ह्या सगळ्या गोष्टी जर मी डिजिटली परफेक्टली गायडन्स मिळालं तर ह्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी 3 महिने 6 महिने सुद्धा वाट बघावी लागणार नाही. नाही. दॅट इज येस. थँक्यू येस. सर. सो डेफिनेटली आय बिलीव्ह अकॅडमी नेहमीच तुमच्याबरोबर असणार आहे आणि आय बिलीव्ह अकॅडमीच्या बेस्ट विशेस तुमच्याबरोबर नेहमीच असणार आहेत आणि सपोर्ट गायडन्स प्लस अपडेटेड नॉलेज अँड टेक्नॉलॉजी या सगळ्याच गोष्टी नेहमी तुमच्यापर्यंत आय बिलीव्ह अकॅडमी पोचवत तर राहणारच आहे. सो ज्या पद्धतीनं रेखा मॅडमनी सांगितलं की आपण सर्वांनी जर आपल्याकडे एखादी एक्सपर्टी असेल तर लवकरात लवकर ती एक्सपर्टी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून किंवा डिजिटल कोचिंगच्या बिझनेसच्या माध्यमातून आपण लोकांसमोर घेऊन यायला पाहिजे आणि आपल्याला हक्क आहे की खूप साऱ्या लोकांचा ह्या जन्मातच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत आणि याच्यासारखं एक वेगळा अनुभव किंवा याच्यासारखा एक वेगळा हॅपीनेस काय असू शकतो की तुम्ही अर्निंग पण करताय आणि लोकांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करताय. सो डेफिनेटली सगळ्यांना हेच एक विनंती असेल की तुम्ही लवकरात लवकर तुमचे जे काही मेंटल ब्लॉकेजेस असतील आमच्याशी कनेक्ट व्हा आणि ते तुमचे मेंटल ब्लॉकेजेस क्लिअर करा आणि त्याच्यानंतर आमच्या सर्व्हिसेस कोणत्या घ्यायच्या नाही घ्यायच्या हा नंतरचा पार्ट आहे. पण महत्त्वाचं आहे की तुम्ही याच्यामध्ये एंटर करा, तुमचा माइंडसेट बिल्ड करा आणि कसल्याही परिस्थितीमध्ये असू दे पण ॲटलिस्ट एकदा तरी ट्राय करून बघा. ट्राय केल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही की इट इज राईट ऑर रॉंग, इझी ऑर डिफिकल्ट हे तुम्हाला लक्षात येणार नाही. सो खूप अपॉर्च्युनिटी आहेत. असा विचार नका करू की कोरोना नंतर परत सगळ्या स्थिती नॉर्मल होणार आहेत. तर तसं होणार नाहीये. कारण आता कस्टमर्सना ऑनलाईन शिकण्याची सवय झालेली आहे आणि तुम्ही आता ऑनलाईन प्रोडक्ट डिलिव्हर करायलाच पाहिजेत. त्याला काहीही पर्याय नाही. सो यस, सगळ्यांना खूप चांगला मेसेज मिळालेला आहे. रेखा मॅडमनी खूप चांगला मेसेज दिलेला आहे. तर नक्कीच खूप साऱ्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि आम्ही तुम्हा सर्वांना व्ह्युअर्सना सुद्धा एक अपॉर्च्युनिटी देतोय की रेखा मॅडमचे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा त्यांचे जे काही प्रोडक्ट्सचे लिंक्स असतील ते सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देतोय. तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट राहा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील रिलेटेड टू माइंड, वेट लॉस, स्पिरिच्युअलिझम या सगळ्याविषयी जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही रेखा मॅडमशी जॉईन करू शकताय आणि आय बिलीव्ह अकॅडमीसीच्या सुद्धा काही लिंक्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला सोशल मीडियाच्या लिंक्स असतील, वेबसाईटच्या लिंक्स असतील, या सर्व गोष्टी तुम्हाला खाली दिल्या जातील आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही कनेक्टेड राहायचं आहे. आणि डेफिनेटली माझं एक नेहमीचं पर्पज आहे ते म्हणजे एम्पॉवर पीपल, एम्पॉवर ह्युमन लाईफ. लोकांना सक्षम करणे आणि सक्षम समाज घडवणे आणि यासाठीच मी स्वतः एक डिजिटल लीडर म्हणून काम करतोय आणि डिजिटल लाईफस्टाईल लीडर म्हणून काम करतोय आणि मला माझ्यासारखेच डिजिटल लीडर्स क्रिएट करायचे आहेत. सो आय वॉन्ट टू हेल्प 10,000 पीपल टू बी अ ग्रेट डिजिटल लीडर बाय डिस्कवरिंग देअर ट्रू पोटेन्शियल अँड लिव्ह ए प्रॉस्परस डिजिटल लाईफस्टाईल. अँड माय रेव्हेन्यू गोल इज 3 लाख रुपीज पर मंथ. डेफिनेटली आय विल अचीव्ह इट. आणि बरोबर मला डिजिटल लीडर्स क्रिएट करायचे आहेत. कदाचित तुम्ही सुद्धा असू शकताय त्या 10,000 मधले नेक्स्ट लीडर. सो वाट कसली पाहताय? लवकरात लवकर आमच्याशी कनेक्ट व्हा आणि लाईफ ग्रो करा. सगळ्या बाजूने लाईफ ग्रो करायची आपल्याला फक्त, म्हणून आम्ही म्हणतो डिजिटल लाईफस्टाईल लीडर. या ठिकाणी फक्त पैसे नाही कमवायचे, तर या ठिकाणी आपल्याला समाजामध्ये बदल घडवायचा आहे, लोकांना सक्षम करायचं आहे आणि सक्षम समाज देखील घडवायचा आहे आणि आर्थिक संपत्ती देखील कमवायची आहे. सो थँक्यू व्हेरी मच रेखा मॅडम आणि लवकरात लवकर आपला नेक्स्ट लेवलचा जो इंटरव्ह्यू आहे तो होऊ दे. 1 लाख रुपयाचं जे काही तुमचं गोल आहे ते अचीव्ह करा आणि केल्यानंतर लगेच आपण नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा आपण रेकॉर्ड करणार आहे आणि तो तुमचा एक्सपिरियन्स सुद्धा आपण लोकांपर्यंत शेअर करणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्ही पण या ठिकाणी आलात, वेळ दिलात आणि डेफिनेटली आपण कनेक्टेड तर राहणारच आहे. सो थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि नक्कीच कनेक्टेड राहा. बी सेफ, स्टे कनेक्टेड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.